झी मराठी, चर्चा ही होणारच। जुगुळ तालुका कागवाड येथील श्री हजरत मासाहेब देवीच्या उर्सानिमित्त जय हनुमान कुस्ती कमिटी यांच्या संयुक्त आश्रयाखाली आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत ब्राझीलचा आंतरराष्ट्रीय पैलवान फेडरल लिमा विरुद्ध भारत केसरी हरियाणाचा वीरेंद्र यांच्यात प्रथम क्रमांकाची कुस्ती झाली। या प्रथम क्रमांकाच्या कुस्तीत ब्राझीलच्या फेडरल लिमा या पैलवानाने हरियाणाच्या भारत केसरी वीरेंद्र याला चांगलेच अर्धा तास झुंजवत डोळ्याची पारणे फेडणाऱ्या कुस्तीच्या डाव प्रतिडाव करत अखेरच्या क्षणी आक्रमक पवित्रा घेत ब्राझीलच्या फेडरल लिमा याने हितेंद्र याला घुटना डावावर उलटी फुटी मारून प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळवले। त्याला रोख रकमेस चांदीची गदा देऊन गौरवण्यात आले। या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत द्वितीय क्रमांकाची कुस्ती कर्नाटक केसरी घोडगेरीचा प्रकाश इंगळगी याच्या विरोधात ऑल इंडिया युनिव्हर्सिटी चॅम्पियन भिवानीचा पैलवान हर्ष हरियाणा यांच्यात झाली। या स्पर्धेत कर्नाटक केसरी प्रकाश इंगळे यांनी हरियाणाच्या पैलवान हर्ष याला धोबी पछाड या डावावर विजय मिळवला। तृतीय क्रमांकाची कुस्ती पंजाब उषा पुढचा केसरी पैलवान रफिक याच्या विरोधात कर्नाटक केसरी गुलबर्गाचा पैलवान श्रीकांत यांच्यात झाली। या स्पर्धेत श्रीकांत याने पंजाबच्या रफिक याला आसमान दाखवून तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळवले। चौथ्या क्रमांकाची कुस्ती कर्नाटक चॅम्पियन श्रीशैल चिंचली याच्या विरोधात महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान शक्ती सावंत यांच्यात झाली। या स्पर्धेत दोन्ही स्पर्धकांनी चांगलेच डाव प्रतिडाव करून कर्नाटकच्या श्रीशैल चिंचली याने महाराष्ट्राच्या शक्ती सावंत याला एक चाक डावावर विजय मिळवला। पाचव्या क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र पट्टण कडोलीचा पैलवान रुपेश पाटील याच्या विरोधात कर्नाटक चॅम्पियन पैलवान कुमार मसरगुप्पी चिंचली यांच्यात झाली। या स्पर्धेत चिंचलीच्या कुमार मसरगुप्पी यांनी महाराष्ट्राच्या रुपेश पाटील याला धोबी पछाड या डावावर विजय मिळवला। सहाव्या क्रमांकाची कुस्ती सांगलीच्या हांडे पाटील तालमीचा पैलवान कुबेर राजपूत सिंग यांच्या विरोधात नवी दिल्लीचा सोनू यांच्यात झाली। या स्पर्धेत सांगलीच्या कुबेर राजपूत सिंग यांनी दिल्लीच्या पैलवानाला आसमान दाखवून विजेतेपद मिळवले। तर सातव्या क्रमांकाची कुस्ती गंगावेश तालीम कोल्हापूरचा पैलवान इंद्रजित मुळे यांच्या विरोधात हुपरीचा पैलवान राकेश कदम यांच्यात झाली। या दोन्ही पैलवानांनी चांगले कुस्तीचे प्रदर्शन करून प्रेक्षकांची मने जिंकत गंगावेश तालमीचा पैलवान इंद्रजित मुळे याने विजेतेपद मिळवले। यावेळी नामवंत पैलवानांच्या कुस्ती स्पर्धा खेळवण्यात आल्या। विजेत्या व उपविजेत्या कुस्ती पैलवानांना रोख बक्षीस देऊन गौरवण्यात आले। प्रथम क्रमांकाची कुस्ती चिदानंद कोरे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मल्लिकार्जुन कोरे, उपाध्यक्ष तातासाहेब काटे, संचालक अण्णासाहेब पाटील, ग्रामपंचायत अध्यक्ष व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आली। यावेळी अनिल कडोले, विलास कडोले, बंडू नंदाळे, कृष्णाबाई नंदाळे, उमेश पाटील, दयानंद मिंचे, अशोक पांदारे, अशोक कांबळे, गुरमूर शिंगे, रूपचंद धनवंत, शहाजहान कलावंत, अक्षय पाटील, अमीन नंदगावे, महेश पाटील, खलील अत्तार, तात्यासाहेब जाधव, अरुण मिंचे, प्रमोद पाटील, संतोष पाटील, बाबासाहेब कुन्नुर्गे व इतर मान्यवर या कुस्ती स्पर्धेसाठी उपस्थित होते। यावेळी कुस्ती पटना मल्लिकार्जुन विद्यापीठ बेळगावचे गुरुगौडा मलगौडा पाटील यांच्याकडून विजेत्या कुस्तीपटूंना ढाल देण्यात आली। त्या सर्व कुस्ती स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी तात्यासाहेब आंबी कर्नाटक कुस्ती संघटनेचे कार्यदर्शी, रामगौडा पाटील, मल्लिकार्जुन बेळंके, राजू पाटील, शौकत कलावंत, आनंद खोत, सागर मगदूम, सदाशिव सातगोनवर, आप्पासाहेब आंबी, अनिल सुंके, संजय कुडचे व इतर मान्यवरांनी परिश्रम घेतले। जुगुळ तालुका कागवाड येथे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतील प्रथम क्रमांकाची कुस्ती लावताना अण्णासाहेब पाटील व सर्व कुस्ती कमिटीचे सदस्य। जुगुळ तालुका कागवाड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या कुस्ती स्पर्धेतील एक रोमांचक कार्यक्षण। सी मराठीसाठी इंगळीहून राजू कोळे। ನಮ್ಮ ಜುಗುಳ ಗ್ರಾಮದ ಮಾಸಾಬಿ ದೇವಿ ಉರ್ಸ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ನಮ್ಮ ಜೆ ಹನುಮಾನ್ ಕುಸ್ತಿ ಕಮಿಟಿ ವತಿಯಿಂದ ಈ ಕುಸ್ತಿಗಳನ್ನು ಆಯೋಜನೆ ಮಾಡಲಾಗಿದೆ। ಇದಕ್ಕೆ ಯಶಸ್ವಿ ರೂಪವಾಗಿ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಜುಗುಳ್, ಶಾಪೂರ್, ಮಂಗಾವತಿ ಎಲ್ಲ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಹಾಗೂ ಎಲ್ಲ ಸಂಘ ಸಂಸ್ಥೆಗಳ ವತಿಯಿಂದ ನಮ್ಮ ಜೆ ಹನುಮಾನ್ ಕುಸ್ತಿ ಕಮಿಟಿ ಎಲ್ಲ ಸದಸ್ಯರು ಹಗಲಿರುಳು ದುಡಿದು ಇದೊಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಯಶಸ್ವಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಹಾಗೆ ಸದಾ ಹೀಗೆ ಕುಸ್ತಿ ನಡೆಸುತ್ತೇವೆ ಅಂತ ಹೇಳಿ
ನಾವು ಒಂದು ಎಷ್ಟು ವರ್ಷದ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬಂದ್ರಿ ಈಗ ನಾವು 1933 ಹಿಡ್ದ ಕುಸ್ತಿ ಇದು ಮೈದಾನ ಓಪನಿಂಗ್ ಆದಿದ್ರಿ. ಇದು ಓಪನಿಂಗ್ ಆದ ನಂತರ ಹಂಗ ಕುಸ್ತಿ ನಾವು ತೆಂಗಿನಕಾಯಿ ಕುಸ್ತಿ ಇದ್ರದ ಮಾಸಪ್ತಿ ಅಂಗಾರ ಅಂತೇಳಿ ಹಿರಿಯರು ಮಾಡ್ಕೊತ ಬಂದಿರ್ರಿ. ಈಗ ನಾವು ಇದು ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಬ್ರಾಜಿಲ್, ಹರಿಯಾಣ, ಪಂಜಾಬ್, ದಿಲ್ಲಿ, ಕರ್ನಾಟಕ, ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಒಂದು ಪೈಲ್ವಾರ್ನ ಕರೆಸಿ ಈ ಒಂದು ಕುಸ್ತಿ ಮೈದಾನವನ್ನು ಯಶಸ್ವಿ ಮಾಡಿದ್ದಕ್ಕೆ ಈಗ ಎಲ್ಲ ನಮ್ಗೆ ಸಹಕಾರ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ನಮ್ಮ ಜೆ ಹನುಮಾನ್ ಕುಸ್ತಿ ಕಮಿಟಿನೂ ಒಂದು ಸಹಕಾರ ಇದೆ. ಇಷ್ಟೇ ಹೇಳಿ ಮುಂದಿನ ಸಲ ಯಾವ ಕುಸ್ತಿ ಮುಂದಿನ ವರ್ಷ ಒಂದು ನೇಪಾಳ, ಒಂದು ಭಾರತ್ ಕೇಸರಿ, ಕರ್ನಾಟಕ ಕೇಸರಿ ಉಳಿದಂಥ ಪೈಲ್ವಾರ್ನ ಎಲ್ಲರಿಂದ ಸಹಕಾರ ಸಿಕ್ಕರೆ ನಾವು ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣದಾಗ ಒಂದು ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ನಡೆಸುವಂಥ ವಿಚಾರ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಆಯೋಜನೆ ಮಾಡಿ ಸಂಕಲ್ಪ ಮಾಡ್ತೀವಿ. ಒಂದು ನಿಮಿಷ बजरंग बली की जय आगलो। बजरंग बली की जय।